आपल्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने पुरणपोळीची रेसिपी करून दाखवणार आहे. खूप सोपी आहे. चला करूया. आज मी पुरणपोळी बनवणार आहे. आज नागपंचमी आहे म्हणून मी महाराष्ट्रीयन स्पेशल डिश बनवते. तुम्ही बघू शकता अर्धा किलो मी चणा डाळ घेतली आहे. त्याला मी नीट स्वच्छ धुवून घेते. मी डाळ स्वच्छ धुवून घेते आणि घेतली आहे बघू शकता तुम्ही डाळीचं शिजवलेलं पाणी, त्याला मी आमटीमध्ये यूज करणार आहे. आता माझी डाळ शिजून झाली आहे. मी त्यात थोडीशी सुंठ घेतली, मी थोडीशी बडीशोप आणि इलायची घेतली मी आणि थोडंसं एक जायफळचा तुकडा घेतला आहे आणि मी मिरी घेतली. त्याला आपण नीट मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा पावडर बनवून मी त्याला पूर्णामध्ये टाकणार आहे. आणि बघा मी गूळ घेतला आहे. अर्धा किलो डाळीत मी अर्धा किलो गूळ टाकत आहे. ते तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त पण करू शकता. मी आता डाळीला गॅसवर ठेवलं, तुम्ही बघू शकता. मी त्याला नीट मिक्स करते. आता त्या गुळाला मी आता डाळीत टाकून मी त्याला नीट मिक्स करते. तुम्ही बघू शकता. बघू शकता गुळाचं पाणी आता हळूहळू सुटत आले. त्यामध्ये मी थोडंसं चवीसाठी मीठ टाकते. तुमचा अंदाजपणे तुम्ही खूप जास्त पण मीठ टाकू शकता. बघा माझं हे किती मस्त उखाळतंय. गुळाला पाणी सुटले. आता गुळाचं पाणी नीट ॲब्झॉर्ब झालं. आता त्यामध्ये मी त्यात मिरी, इलायची, सुंठ, बडीशोप बारीक केलेली पावडर मी टाकते आणि त्याने खूप मस्त सुगंध येतो. तर त्याला नीट मिक्स करून घ्यायची, कारण की नाही त्याला खालती चिटकून ते खूप करपल, म्हणून त्याला नीट हलवत राहायचं. बघा मी मिक्स करते. तुम्ही बघू शकता आमच्या घरात खूप मस्त सुगंध सुटला आहे. आता मी पुरण पाटावरती वाटून घेणार आहे. तुम्ही बघा किती मस्त ॲब्झॉर्ब झालं ते. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट स्मूथी पेस्ट झाले त्याची. आणि पाटावरचं पुरण खूप चवीदार लागतं. आता मी अंदाजपणे गव्हाचं पीठ घेतले. त्याला मी काय त्यात मैदा तेल काय टाकून करत नाही. थोडंसं मीठ टाकलं चवीसाठी, तर तुम्ही तुमच्या अंदाजाने बघू शकता. तर माझं पीठ नीट मळून झालं आहे. त्याला घट्ट घ्यायचं, थोडंसं घट्ट ठेवायचं. आता मी पाट्यावर उठावते, त्याला नीट चेचून घेते. त्याला आपटत राहते, कारण की आपटत राहिल्याने त्याचं नीट पीठ फेलतं, मिक्स होतं नीट आणि पोळी एकदम मस्त बनते आणि सॉफ्ट बनते. तर बघा मी गोल पुरण घेतलं, त्याला नीट मोदकचा आकार देऊन मी त्यामध्ये पुरण भरते आणि त्याला नीट दाबून चपटा करते. आता मी त्याला लाटणार आहे. बघू शकता मस्त एकदम गोल आकार आला. आता त्याला मी नीट लाटण्याने तवा मी गॅसवरती ठेवला आहे. त्याला लाटायच्या आधी तव्याला गरम होऊ द्यायचा आणि मी आता गरम होते माझा तवा. त्याला नीट तुम्ही बघू शकता माझी पोळी होत आली थोडी थोडी. त्याला दोन्ही साईडने नीट पचू द्यायचं. ऑइल मी लावलं आहे. तुम्ही तूप यूज केलं तरी चालेल, तूपनी पण खूप मस्त लागतं. बघा माझी पोळी किती टम फुगले. ती खायला पण खूप चांगली लागेल आणि तुम्हाला आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघू शकता त्याची लेयर पण एकदम पतली आले. आता मी करणार आहे आमटीसाठी मी घेतले थोडासा बारीक उभा चिरलेला कांदा, थोडीशी मिरची, 10 ते 12 लसणाचे पाकळी आणि थोडंसं धनं आणि तेजपत्ता. 1-2 तुम्ही तेजपत्ता टाकू शकता. आणि मी सुकलेलं खोबरं टाकले. त्याला मी नीट आता भाजून घेणार आणि त्याचं मी मिक्सरमध्ये बारीक करणार. हे मी थोडंसं खोबरं घेतलं आहे उभा चिरलेलं आणि त्यामध्ये जिरा टाकलं आहे. ती पेस्ट मी फोडणीला टाकणार आहे. आणि थोडंसं लसूण. तर मी थोडंसं चणा डाळ घेतली आणि तांदूळ, त्याने मी त्याला भाजून घ्यायचं, कारण की त्याने डाळ घट्ट होते. बघा माझं मगाचं सारण
खोबरं, कांदा. आता त्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकणार. कोथिंबीरने टेस्ट खूप चांगला येतो. तर ही माझी पेस्ट फुल थिकली झाली, एकदम मस्त स्मूथी बॅटर झालं त्याचं. आता मी ते आमटीला यूज करणार होते ते पाणी, त्यामध्ये मी हे सगळं सारण टाकले आणि त्याला मी नीट मिक्स करणार. आता ते आमटीचं पाणी, आता त्यामध्ये मी 2 चमचा चटणी टाकते. तो आमचा घरचा मसाला आहे. तुमच्याकडे जो मसाला आहे तुम्ही तो पण यूज करू शकता. गरम मसाला टाकला तरी चांगला कलर पण येतो. 1 चमचा मीठ टाकले मी, पाव चमचा हळद टाकले. आता त्याला मी नीट मिक्स करते आणि त्याला नीट गाठी फुटू द्यायची. आता मी फोडणी देणार आहे. फोडणीसाठी मी तेल ठेवलं. तेलाला खूप नाही पण थोडंसं जास्त टाकायचं, कारण की त्याने तरी येते त्यावरती आणि आमटीला तेल जास्तच यूज करतात. आणि बघू शकता आता माझी आमटीचा वास आमच्या घरात किती मस्त वास सुटला आहे. मी त्याला नीट त्याला फोडणी देते. आमटीचं पाणी एका साईडला उकळते, तोपर्यंत त्याला आपण नीट मिक्स करून घ्यायचं. बघा किती मस्त ब्राउनिश कलर आला आहे. त्याला पूर्ण खरपूस रंग येत नाही तोपर्यंत त्याला भाजून घ्या, कारण की त्याचा सुगंध पूर्ण घरात पसरतो. तर तुम्हाला कळू शकता ते किती मस्त झालं असेल. तर बघा माझं उकळत आली ती डाळ. आता मी त्याला फोडणी देते. तुम्ही फोडणी टाकणं बघा किती मस्त उखाळते ते. तुम्ही एकदा घरी करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी कशी होती. बघा मला एकदम मस्तपणे झणझणीत झाले. आणि माझी उकळून झाली आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त त्याला तरी सुटली. तुम्ही नक्की घरी करा ते आणि मला कमेंटमध्ये कळवा. आता मी त्यावरती बारीक चिरून कोथिंबीर टाकणार आहे. अगर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. आणि नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल म्हणून बेलवर क्लिक करा. बाय.